प्रबोधनाची चळवळ अत्यंत गतिमान होती, ती कुठेतरी कमी झाली आणि म्हणून तिला गती देण्याचं काम किमान आम्ही बदलापूरमध्ये तरी सुरुवात केली होती। आणि एक कार्यक्रम परदेशी नोकरी करता जाणाऱ्या नोकरदारांना आणि दुसरं परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळावी म्हणून याच्या अगोदर एक कार्यक्रम घेतला होता। आज दुसरा कार्यक्रम आहे की अंधश्रद्धेच्या माध्यमातून जे सध्या जे काही सगळीकडे वातावरण जे निर्माण झालेलं आहे आणि प्रत्येक नाशिक असो, पुणे असो, ठाणे असो, वसईला मध्यंतरी घटना घडल्या, तर ह्या अंधश्रद्धेच्या माध्यमातून ज्या घटना घडत आहेत ह्या कुठेतरी थांबवाव्यात आणि म्हणून आमचा हा थोडासा छोटासा प्रयत्न आहे का लोकांचं प्रबोधन करणं, कारण बुवा बाबा यांच्या कचाट्यातून समाजाला सोडवणं, कारण बुवा बाबा हे जी फसवणूक करतात आणि ती फसवणूक होऊ नये म्हणून आज आम्ही इथं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे माननीय जाधव साहेब, किरण जाधव, तसंच शिंदेताई आणि बर्जे साहेब, डॉक्टर बर्जे आले आणि त्यांनी इथं छानसं प्रबोधन केलं आणि शिंदेताईंनी तर 80 वय झाले त्यांचं, परंतु त्यांचा उत्साह जर पाहिला तर 30च्या महिलांनासुद्धा लाजवेल एवढा चांगला उत्साह होता आणि त्यांनी जे प्रयोग दाखवले, पाण्याचा दिवा कसा जळतो पाण्यामध्ये, आणि त्याच्या पाठीमागचे विज्ञानी त्यांनी सांगितलं की नारळामधून जी कळणी वगैरे बुवा दाखवतात ती कशी खोटी असते ते त्यांनी इथं प्रॅक्टिकल करून दाखवलं। परत ते तांदळाचा भरलेला तांब्या तो त्या त्रिशूळाने कसा उचलला जातो त्याच्या मागचं गुपित त्यांनी सांगितलं। म्हणजे जे भूत प्रेत उतरण्याचा जो पायंडा आपण जे ऐकत आलो आहेत आपण आजपर्यंत आणि कुठंतरी त्याला थांबवावं आणि म्हणून ताई ज्या महाराष्ट्रभर फिरत आहेत आणि आम्हालाही वाटलं की ही प्रबोधनाची चळवळ किमान बदलापूरमध्ये तरी आपण सुरू करूया आणि आज म्हणून ते प्रबोधन महिलांचं, पुरुषांचं, सगळ्यांचं झालं पाहिजे म्हणून आजचा विषय आम्ही घेतला अंधश्रद्धा निर्मूलन आजची काळाची गरज। आणि आज मला वाटतं की आजचा कार्यक्रम खूप छान झाला, खूप लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि यापुढेसुद्धा आम्ही असे कार्यक्रम अनेक ठिकाणी घेण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। जय